स्टार्ट परिच्छेद. आपला देश स्वतंत्र झाला त्यावेळी प्रगत राष्ट्रांमध्ये वैज्ञानिक क्रांती पूर्णत्वाला गेली होती. किंबहुना विज्ञान युग अवतरले होते. तसेच विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे अंतराळ युगाची चाहूल लागली होती. या तुलनेत त्या दरम्यान आपला देश गरीब आणि मागासलेला म्हणून गणला गेला होता. देशातील बहुतांश समाजवर्ग दारिद्र्यात होता. त्यावेळी या मागची कारणे शिक्षण, आरोग्य, लोकसंख्या या मुद्द्यांभोवती फिरत होती. दारिद्र्यामागचे आणखी एक प्रमुख कारण होते अनिष्ट रूढी आणि परंपरा. अंधश्रद्धांची मुळे खोलवर रुजली होती आणि म्हणूनच यातून बाहेर पडण्यासाठी राज्यघटनेत नागरिकांनी वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारण्याचे कलम समाविष्ट करण्यामागे राज्यकर्त्यांची आणि शासनकर्त्यांची प्रगल्भ मानसिकता होती. परिच्छेद. स्वतंत्र प्रजासत्ताक राज्यपद्धती अवलंबिल्यानंतर दारिद्र्यात पिचत असलेल्या सर्वसामान्य तसेच तळागाळातील जनतेला समृद्ध अवस्थेला आणणे हे एक मोठे आव्हान होते. दारिद्र्याच्या उच्चाटनासाठी शिक्षणाबरोबरच विज्ञान सर्वाभिमुख होणे किंवा समाज विज्ञानाभिमुख होणे याची पुरेपूर जाणीव देशाबद्दल अतिरिक्त तळमळ असणाऱ्या सर्वांना झाली होती. या जाणिवेतून विज्ञान प्रसार हा प्रमुख उद्देश समोर ठेवून 1980 पासून राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा होण्यास सुरुवात झाली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर विज्ञान प्रसाराची जाणीव होण्यास 3 दशके पार पाडावी लागली आणि आज राष्ट्रीय विज्ञान दिन सुरू होऊन 2 दशके उलटली आहेत. सद्यस्थितीत आपण महासत्तेचे स्वप्न पाहत आहोत. परिच्छेद. 10 वर्षात भारत जगातील सर्वात बलवान राष्ट्र असेल अशी आशा आपण बाळगून आहोत आणि आज प्रजासत्ताकाची 60 वर्षे पूर्ण होत आली आहेत. या वळणावर विज्ञान प्रसार कसा आणि किती होतो? सर्वसामान्य समाजात वैज्ञानिक मानसिकता कितपत विकसित झाली आहे याचा स्पष्ट आणि परखड विचार झाला पाहिजे. काही महिन्यापूर्वी आपल्या देशाने चंद्रावर यान पाठवून चंद्र मोहीम यशस्वीरित्या पार पाडली. तसेच आपण आता चंद्रावर माणूस पाठवण्याची सुद्धा तयारी करत आहोत. मात्र यशस्वी चंद्र मोहिमेच्या दुसऱ्याच दिवशी पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रातील एका जिल्ह्याच्या ठिकाणी अंधश्रद्धेची आणि भोंदूगिरीची मनस्वी चीड आणणारा प्रकार घडला. एका मोकळ्या मैदानावर रुग्णाच्या अंगावर फक्त चादर फिरवून त्यांचे असाध्य रोग बरे केले जातील असे जाहीर करण्यात आले होते आणि त्यासाठी 10 ते 15 हजार रुग्ण हॉस्पिटल सोडून या मैदानावर जमले होते आणि दिवसभर अशा पद्धतीने उपचार करून घेत होते. या परस्पर विरोधी घटनावरून काय दिसते? एका घटनेनंतर निसंशय प्रगतीची झेप दिसते. मात्र यातील दुसऱ्या घटनेवरून काय निष्कर्ष काढता येतील? देशाची होणारी विधायक प्रगती कुणीही नाकारू शकणार नाही, पण दुसऱ्या बाजूला अधोगतीकडे होत असलेली वाटचालही तितक्याच जोमाने सुरू आहे. स्टॉप.